या सगळ्याविषयी बोलण्याकरता बवियाचे नेते हितेंद्र ठाकूर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। हितेंद्रजी, काय पहिली प्रतिक्रिया आहे? या ठिकाणी व्यापाऱ्यांना परवानगी दिली जाते, मराठी माणसाला परवानगी दिली जात नाही मोर्चा काढायला, हा कसला न्याय असा सवाल आहे आंदोलकांचा। नाही, प्रोटेस्ट करण्याचा लोकशाहीमध्ये स्वतःचं मत मांडणं, ते व्यापाऱ्यांचं असेल तर व्यापाऱ्याने मत मांडलं पाहिजे, आणि मराठी माणसाचं असेल तर मराठी माणसाचं त्यांचं काय म्हणणं आहे। तर लोकशाहीमध्ये आपल्याला संविधानाने अधिकार दिलेला आहे, मत स्वातंत्र्य आहे, व्यक्ती स्वातंत्र्य आहे, आणि त्या हिशोबाने त्या सगळ्यांवर हे केलं पाहिजे। चुकीच्या पद्धतीने अडवणूक करणं हे चुकीचंच आहे। अगदी या सगळ्या संदर्भात आता असं म्हटलं जात आहे, मनसेचे संदीप देशपांडे यांच्याशी सुद्धा आम्ही संवाद साधला। सरकारचं असं म्हणणं आहे की मोर्चाचा मार्ग खरं तर बदलावा अशी मागणी करण्यात आलेली होती, पण आंदोलक आपल्या मोर्चाच्या मागणीवर, आपल्या मोर्चाच्या मार्गावर ठाम होते। यावर संदीप देशपांडे म्हणतात, आम्हाला पर्यायी मार्ग घोडबंदरचा सुचवलेला होता। घटना जर मीरा भाईंदरमध्ये घडतीये तर घोडबंदरमध्ये मोर्चा काढून काय उपयोग? बरोबर आहे ना, म्हणजे ज्या पद्धतीने चुकीच्या पद्धतीने जो होत असेल तर ते चुकीचंच आहे ना। त्याच्यामध्ये शेवटी न्याय हा सगळ्यांचाच मिळाला पाहिजे। कोणतरी वेगळा न्याय आणि ह्यांना वेगळा न्याय असं होत नाही। लोकशाहीमध्ये सगळ्यांना आपलं म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे। अगदी हितेंद्रजी, या सगळ्या संदर्भात काही कार्यकर्त्यांशी, नागरिकांशी, तिथल्या स्थानिकांशी काही तुमचा संवाद झालेला आहे का? नाही, माझं काही झालं नाही बोलणं, पण मी बोलतोय त्यांच्याशी। अगदी या सगळ्या संदर्भात तोडगा काढण्याच्या दृष्टीने लोकशाही मराठीच्या माध्यमातून तुम्ही काय आवाहन करू इच्छिता? नाही, मी माझं शासन जर अशा पद्धतीने वागत असेल तर मी त्यांना विनंती करेन का न्याय हा सगळ्यांनाच मिळाला पाहिजे। सगळ्यांना आपलं लोकशाहीत मत मांडण्याचा अधिकार आहे आणि ती मांडायला द्यावी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।